संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 22. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 22. श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरु एका गरीब ब्राह्मणाच्या घरी नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी गेले होते. भिक्षा वाढण्यासाठी म्हणून घरात काहीच शिल्लक नव्हते. त्यामुळे आपले पती येईपर्यंत आपण थोडा वेळ बसावे अशी त्या ब्राह्मण स्त्रीने श्री गुरूंना विनंती केली. त्यावर श्री गुरु रागाचा आविर्भाव आणीत त्या ब्राह्मण स्त्रीस म्हणाले, तुझ्या घरी म्हैस असताना तू भिक्षा नाही कशी म्हणतेस आम्हाला? दूध वाढ. त्यावर ती ब्राह्मण स्त्री म्हणाली की वृद्ध आणि दंतहीन अशी ती वांझ म्हैस आहे. उगीचच नाईलाजास्तव आम्ही तिचा रेडा म्हणून सांभाळ करीत आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, आम्हाला खोटे सांगतेस? जा, धार काढून आण आणि आम्हाला भिक्षा वाढ. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती स्त्री धार काढण्यास गेली आणि खरोखरच त्या म्हशीने दोन्ही वेळचे भरणे एकाच वेळेस दिले. श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या काओ बोलसी, त्वरित जाओन या म्हैशीशी, दोहोनी आणि क्षीराम्हा. श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या काओ बोलसी, त्वरित जाओन या म्हैशीशी, दोहोनी आणि क्षीराम्हा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 22 समाप्त.